इयत्ता 8वी या वर्गातील इतिहास विषयातील प्रकरण 4 ते 1857 चा स्वातंत्र्य लढा आपण अभ्यासणार आहोत. आता हा लढा अभ्यासाच्या अगोदर थोडीशी आपण अगोदरची थोडी पार्श्वभूमी बघूया. तर पार्श्वभूमी काय आहे की त्यावेळेला आपण प्रकरण 3 ब्रिटिश सत्तेचा परिणाम मध्ये आपण अभ्यास केला होता की ब्रिटिश सरकारने ज्या भागामध्ये त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली तो भाग त्यांनी बळकावून घेतला आणि त्या भागावर त्यांनी काय केलं, वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. त्या ठिकाणी असणारी जी आपली भारतीय जनता होती, शेतकरी होते, कारागीर होते, उद्योजक होते, राजे होते, संस्थानिक यांचं काय होतं, त्यांनी काय केलं, त्यांना सर्व प्रकारे त्यांनी कंगाल केलं होतं. शेतकऱ्यांमध्ये शेतसारा कर मोठ्या प्रमाणात वसूल केला जायचा. त्यांनी तो भरल्यानंतर त्याच्या जमिनी जप्त केल्या जायच्या. त्यानंतर ते कर्जबाजारी व्हायचे. कारागिरांचे तर उद्योगधंदे त्यांनी बुडवले आणि उद्योगधंदे बुडवल्यामुळे ते काय झाले, बेकार झाले. ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण अगोदरच्या भागामध्ये अगोदरच्या प्रकरणामध्ये केलेला होता. आणि आता आपण आज 1857 चा स्वातंत्र्य लढा अभ्यासणार आहोत. आता हा जो 1857 चा स्वातंत्र्य लढा होता, हा स्वातंत्र्य लढा हा काही एकाएकी उद्भवलेला नाही. या सर्व धोरणांमुळे आपल्या भारतीयांच्या मनामध्ये असंतोष, राग, चीड, द्वेष निर्माण होऊ लागला होता आणि अशा जुलमी, अन्यायी सत्तेविरुद्ध आपण बंड केलं पाहिजे म्हणून जाणीव कुठेतरी भारतीयांना झाली आणि त्यांनी छोट्या मोठ्या स्वरूपात का होईना आपल्या स्थानिक प्रदेशामध्ये त्यांनी हे लढे उभारलेले होते. आणि हे लढे उभारत असताना याचाच अचानकपणे काय झाला, असंतोषाचा स्फोट होऊन हा 1857 चा स्वातंत्र्य लढा झालेला होता. तर या 1857 चा स्वातंत्र्य लढा झाला. हा स्वातंत्र्य लढा झाल्यानंतर या स्वातंत्र्य लढ्याच्या घटनेने प्रेरित होऊन आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाचं नाव होतं 1857 चे स्वातंत्र्य समर. हे जे पुस्तक होतं या पुस्तकामध्ये त्यांनी 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे आपले सैनिक, आपली सामान्य जनता सहभागी झाली होती, जे क्रांतिकारक सहभागी झाले होते, त्यांचं शौर्याचं वर्णन, त्यांचं कौतुक सर्व काय केलं होतं या पुस्तकामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. तो सर्व इतिहास या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे आणि ह्या पुस्तकातूनच ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी पुढे म्हणजे 1857 नंतर काय केलं, आपल्या भारतीयांनी प्रेरणा घेतलेली होती किंवा हे पुस्तक त्यांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा देत होतं. अशा प्रकारे हे झाल्यानंतर म्हणजे ब्रिटिश शासनाने भारतामध्ये ज्या भागामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली त्या भागातील सामान्य जनतेना, शेतकरी म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणेच बघा, शेतकरी असू दे, कारागीर, सामान्य जनता, राजे असू दे, संस्थानिक असू दे, ह्या सर्वांच्या लोकांच्या सर्व जनतेच्या मनामध्ये जाणीव निर्माण होऊ लागली की ही कंपनी सरकार सर्वच स्तरातून आपले शोषण करत आहे. आता हे शोषण करत आहे हे त्यांना जाणीव निर्माण झाल्यानंतर त्यामुळे लोकांच्या मनामध्ये म्हणजे भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती. अशामध्ये बंगालमध्ये इसवी सन 1770 मध्ये मोठा दुष्काळ पडला आणि हा दुष्काळ पडल्यामुळे लोकांचं म्हणजे बंगालमधल्या जनता हवालदिल झाली होती. त्यांना पुरेसं खायला किंवा प्यायला मिळत नव्हतं. तर त्यांच्या या दुष्काळ निवारणासाठी ब्रिटिश शासनाने कोणतीही मदत किंवा कोणतंही धोरण अवलंबलेलं नव्हतं, राबवलं नाही. त्यांना भारतीय जनतेच्या म्हणजे बंगालमध्ये या जनतेच्या सुखाशी किंवा दुःखाशी काळजी घेण्यात येणं नव्हतं. म्हणून ह्या जनतेमध्ये म्हणजे बंगालमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला आणि हा असंतोष इसवी सन 1765 पासून ते 1857 पर्यंत सर्वात प्रथम संन्याशांच्या व नंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली लढे दिले गेले. असे लढे हळूहळू म्हणजे बंगालमधील या संन्याशांच्या फकीरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढ्याची प्रेरणा घेऊन त्यानंतर गुजरात,
आता हा झाला पश्चिम बंगालमधला ही परिस्थिती झाली। त्याच्या पुढे आता महाराष्ट्राकडे येऊया। महाराष्ट्रामध्ये जे उमाजी नाईक होते, आता हे उमाजी नाईक कोण? उमाजी नाईक हे रामोशी समाजाचे होते आणि उमाजी नाईकांना आपल्या महाराष्ट्राचे सर्वात प्रथम आद्य क्रांतिकारक मानलं जातं। हे जे उमाजी नाईक होते, या उमाजी नाईकांनी आपल्या रामोशी बांधवांना आणि स्थानिक तरुणांना संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध म्हणजेच इंग्रजांविरुद्ध लढा उभा केला होता। त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा द्यायला सुरुवात केली आणि या लढ्यात देत असतानाच त्यांनी एक जाहीर आव्हान केलं, म्हणजे एक जाहीरनामा त्यांनी तयार केला आणि या जाहीरनाम्यातून त्यांनी आपल्या बांधवांना म्हणजेच भारतीयांना ब्रिटिश सत्ता झुगारून देण्याचं आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्याचं आवाहन केलेलं होतं। आता त्यांच्या या आव्हानाला त्यावेळच्या त्या स्थानिक परिसरात असणाऱ्या सगळ्याच भारतीय जनतेने काय केलं की साथ दिली होती। असे हे उमाजी नाईक होते। उमाजी नाईकांचं नेतृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय तडफदार होतं आणि उमाजी नाईकांना पाहिलं की इंग्रजांना धडकी भरत असे। असे हे उमाजी नाईक। तर या उमाजी नाईकने पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर या ठिकाणी आपली प्रचंड असं वसत त्यांनी दरारा निर्माण केलेला होता। त्यांनी इंग्रजांना सोडो की पळो करून सोडलं होतं। असे इंग्रज या उमाजी नाईकांना त्रासलेले होते, म्हणून त्यांनी उमाजी नाईकांना पकडण्यासाठी कठोर प्रयत्न चालू केले होते आणि अशाच प्रयत्नांना त्यांना यश आलं। उमाजी नाईकांच्या लढ्यातील साथीदाराने किंवा त्याच्या संघटनेतीलच साथीदाराने काय झालं, फितूर होऊन इंग्रजांना उमाजी नाईक विरुद्ध बातमी दिली आणि इंग्रजांनी उमाजी नाईक यांना पुणे या ठिकाणी काय केली, अटक केली आणि त्यांना 1832 मध्ये फाशीची शिक्षा देण्यात लागली होती। तर त्यानंतर पुढचा लढा आपण आता बघूया। आता हे झालं उमाजी नाईकांचं। त्यानंतर आदिवासी वन्य जमाती। तर आदिवासी वन्य जमाती ज्या होत्या त्यांना परंपरेनं म्हणजे आपल्या प्राचीन भारतात प्राचीन काळापासून काय झालेलं की त्यांचे हक्कच होते कुठे, या जंगल संपत्तीवर, वन संपत्ती। ज्या आपल्या भारतामध्ये जंगले आहेत, तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती की जंगलामध्ये कोण राहतं, तर आदिवासी राहतात, वन्य जमाती राहतात। आणि आपण बघतो की त्यांचं राहणीमान कसं आहे, ते उदरनिर्वाह कशावर करतात, तर ते उदरनिर्वाह कशावर चालतो, तर ह्या सगळ्या जंगलातील जे काही वनसंपत्ती आहे, तो डिंक असू दे, मध असू दे, फळे मोठे काय असेल ते, ह्या सर्व गोष्टींवर त्यांचा एक प्रकारे हक्क होता, अधिकार होता आणि हे सर्वांनी आपल्याला सर्व भारतीयांनी मान्य होतं। आणि अशा प्रकारे ब्रिटिशांनी मात्र काय केलं, ज्यावेळेला ब्रिटिश त्या भागामध्ये त्यांची जशी सत्ता प्रस्थापित झाली, तर त्यांनी जंगलांवर आणि वनसंपत्तीवर सुद्धा त्यांची सत्ता प्रस्थापित केली, म्हणजे अपसूकच त्या जंगलावर त्यांचं वर्चस्व स्थापन झालं। आणि ह्या जंगलावर असणारा जो हक्क होता, जो अधिकार होता, त्या ब्रिटिशांच्या धोरणाने किंवा त्यांनी केलेल्या नवीन कायद्याने या आदिवासींचा आणि वन्य जमातींचा जंगलावर असणारा हक्क त्यांनी नाकारला। त्यामुळे साहजिकच आहे यांची उपासमार होऊ लागली, म्हणजे त्यांचा सगळा उदरनिर्वाह त्या जंगलावर चालत होता आणि जंगलावरच त्यांनी जर त्यांच्या हक्कांवर गदा आणली ते जगणार कसे, त्यांची उपासमार होऊ लागली। त्यामुळे ह्या लोकांनी सुद्धा काय केलं, चिडून लढे उभा केले आणि असे लढे कुठे कुठे झाले, तर ह्या आदिवासी जमाती आधी बघूया। आदिवासी जमाती कोणकोणत्या, तर त्या बिहारमध्ये संतान, छोटा नागपूरमध्ये कोलाम, ओडिसामध्ये गोंड आणि महाराष्ट्रामध्ये भिल्ल, कोळी, रामोशी यांनी काय केले, या आदिवासी जमातीने आपल्या स्थानिक स्वरूपात त्यांनी लढे द्यायला सुरुवात केली, म्हणजे इंग्रजांविरुद्ध बंड करायला सुरुवात केली। तसंच महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये गडकऱ्यांनी, कोकणामध्ये कोंड सावंतांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं आणि हे ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं त्यानंतर म्हणजे 1857 पूर्वी आपल्या राजा आणि संस्थानिकांना सुद्धा
जुलमी अन्यायी राजवटीची जाणीव झाली होती. कारण या संस्थानिकांमुळे याला काही संस्थानिकांचं काय झालं होतं, त्यांची संस्थानं खालसा केली होती, पण त्यांचा राजवटीत त्यांचा हक्क नाकारण्यात आला होता. ब्रिटिश शासनाच्या नवीन धोरणामुळे या राजांच्या पुढे असणारे जे इंग्रज सैनिक, इंग्रज अधिकारी होते, हे त्यांच्या राज्यकारभारामध्ये डोळडबड करून या आपल्या भारतीय जनतेची लुबाडणूक करत होते. आणि म्हणून या राजांनी, संस्थानिकाने, जमीनदाराने सुद्धा काय केलं होतं, या लढ्यांचं नेतृत्व केलं होतं. त्यांनी सुद्धा या 1857च्या अगोदर लढे घ्यायला सुरुवात केलेली होती. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपले भारतीय सैनिक म्हणजे हिंदी सैनिक. आता हे जे हिंदी सैनिक होते, आता ह्या म्हणजे काय बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलेली होती. ही ईस्ट इंडिया कंपनीचं त्या प्रदेशांमध्ये काय होतं, वर्चस्व होतं. आणि ह्या ईस्ट इंडिया कंपनीच्या पदरी त्यांचं स्वतःचं सैनिक होतं, जे प्रशिक्षित असं सैनिक होतं. आणि या सैनिकांमध्ये भारतीय सैनिकांचा समावेश सुद्धा असेल. तर हे भारतीय सैनिक लढाईला ह्या इंग्रजी सैनिकांच्या पुढे असेल, परंतु त्यांना दिले जाणारा जो काही वेतन होतं, जे काही भत्ते होते, हे मात्र इंग्रजी सैनिकांच्या तुलनेत अतिशय कमी दिले जात असते. कुठेतरी याची बोध या सैनिकांच्या मनात सुद्धा होती. आणि या सैनिकांमध्ये या ब्रिटिशांच्या धोरणामुळे असंतोष निर्माण झाला होता. आणि त्यांनी सुद्धा या ब्रिटिशांच्या सत्तेच्या विरुद्ध बंड केलं. आणि या सैनिकांनी बंड मध्ये वेल्लोर या ठिकाणी झाला. आणि 1824 मध्ये बराकपूरची जी छावणी होती, त्या छावणीमध्ये या हिंदी सैनिकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव केला. हा उठाव उग्र स्वरूपाचा होता. आता हे उठाव झाल्यानंतर काय झालं की हे उठाव तर झाले, परंतु ब्रिटिश भारतीयांनी सगळं जे काही लढे उभा केले होते, हे लढे मोडून काढले होते. हे लढे छोट्या स्वरूपांमध्ये त्या भागात स्थानिक प्रदेशापुरते मर्यादित होते. म्हणून इंग्रजांना अशा बंडाचा बिमोड करणे सहज